नमस्कार मित्रांनो, डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यासारखे महान मराठी खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक, तसेच मोहन आपटे सरांसारखे लोकप्रिय खगोल विज्ञान लेखक यांनी खगोलशास्त्राला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठं आणि उत्कृष्ट कार्य केलं. त्यांच्या लेखनातून आणि संशोधनातून आपल्याला विश्व समजून घेण्याची नवी दृष्टी मिळते. तसेच इतर अनेक विज्ञान प्रसारक लेखकांनी खगोलशास्त्र अधिक सोपं आणि रंजक बनवले. आम्ही त्यांच्यापासून प्रेरित आहोत आणि ही माहिती तुम्हाला अधिक सोप्या पद्धतीने समजावी म्हणून तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. मित्रांनो, आपण रात्री आकाशाकडे पाहतो, असंख्य तारे पाहतो, चंद्र पाहतो आणि कधी कधी आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो, या आकाशाच्या पलीकडे नेमकं काय आहे? हे विश्व किती मोठे आहे? आपली पृथ्वी या विश्वात नेमकी कुठे आहे? आणि या विशाल ब्रह्मांडात आपण नेमके कोण आहोत? मित्रांनो, आपण पृथ्वीवर राहतो. ती पृथ्वी आपल्याला मोठी वाटते, पण विश्वाच्या तुलनेत आपली पृथ्वी म्हणजे एक विशाल समुद्रातील अगदी छोट्या थेंबासारखी आहे. आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सूर्य आपल्या आकाशगंगेचा एक छोटासा भाग आहे आणि आपल्या आकाशगंगेसारख्या विश्वात असंख्य आकाशगंगा आहेत. म्हणजेच आपण विश्वाच्या केंद्रस्थानी नाही. आपण या अनंत विश्वाच्या एका छोट्याशा कोपऱ्यात राहतो. पण इथे एक गोष्ट खूप आश्चर्यकारक आहे बरं का. आपण आकाराने किती छोटे असलो तरी आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण या विशाल विश्वाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण लाखो आणि करोडो किलोमीटर दूर असलेल्या ग्रहांचा अभ्यास करतोय. हजारो प्रकाश वर्ष दूर असलेल्या ताऱ्यांकडे पाहतोय आणि कृष्णविवरांसारख्या रहस्यमय गोष्टींचा शोध घेतोय. कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल. पण खगोलशास्त्र म्हणजे फक्त तारे, ग्रह आणि अंतराळाची माहिती आहे का? खगोलशास्त्राचा आपल्या रोजच्या जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्याला प्रकाश आणि उष्णता कुठून मिळते? सूर्याकडून. दिवस आणि रात्र का होतात? पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे. ऋतू का बदलतात? पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रवासामुळे. समुद्रात भरती आणि ओहोटी का येते? त्यामागे चंद्राचे गुरुत्वाकर्षण महत्वाची भूमिका बजावते. आज आपण मोबाईलवर GPS वापरतो, हवामानाचा अंदाज पाहतो, TV पाहतो, इंटरनेट आणि अनेक आधुनिक सुविधा वापरतो. यामागे अंतराळात फिरणाऱ्या उपग्रहांचाही मोठा वाटा आहे. म्हणजेच अंतराळ आपल्यापासून खूप दूर दिसत असलं तरी त्याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होत असतो. आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट सांगू का? आपल्या शरीरातील अनेक मूलद्रव्ये प्राचीन ताऱ्यांच्या आत तयार झाले. याचा अर्थ आपला संबंध फक्त पृथ्वीशी नाही, आपला संबंध त्या ताऱ्यांशीही आहे. म्हणूनच काही शास्त्रज्ञ असं म्हणतात, आपण ताऱ्यांच्या पदार्थापासून बनलो आहोत. विचार करा, ज्या विश्वाकडे आपण दररोज आकाशात पाहतो त्याच विश्वाचा एक भाग आपण स्वतः आहोत. मित्रांनो, या चॅनलवर आपण विश्वाचा हा अद्भुत प्रवास अगदी सुरुवातीपासून सुरू करणार आहोत. आपण जाणून घेणार आहोत विश्वाची निर्मिती कशी झाली, सूर्य कसा तयार झाला, आपली सूर्यमाला कशी निर्माण झाली, ग्रह म्हणजे काय, पृथ्वीवर जीवन कसं निर्माण झालं, चंद्र नसता तर पृथ्वीवर काय काय बदल झाले असते, मंगळावर माणूस राहू शकतो का, राहू शकेल का, कृष्णविवर म्हणजे नेमकं काय, विश्वात पृथ्वीसारखा दुसरा ग्रह आहे का, आणि सर्वात मोठा प्रश्न, या विशाल विश्वात आपण एकटेच आहोत का? या मालिकेत आपण फक्त वैज्ञानिक माहिती जाणून घेणार नाही, तर प्रत्येक विषयाचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे, तो आपल्या भविष्यावर काय परिणाम करू शकतो, आणि विश्व समजून घेताना आपण स्वतःला नव्या दृष्टीने कसं पाहू शकतो हे पण समजून घेणार आहोत. ही मालिका फक्त अंतराळाची माहिती देणारी मालिका नसेल. हा असेल आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा एक प्रवास. म्हणून आकाशाकडे पाहताना फक्त तारे पाहू नका, त्या प्रत्येक ताऱ्यामागे एक कहाणी, दडलेली कहाणी आहे, ती शोधा. प्रश्न विचारा, नवीन गोष्टी जाणून घ्या आणि विश्वाच्या अनंत प्रवासात आमच्यासोबत सहभागी व्हा. जर तुम्हाला विश्व, ग्रह, तारे, चंद्र, अंतराळ आणि ब्रह्मांडातील रहस्याविषयी जाणून घ्यायचं असेल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आता सुरू होणार आहे विश्व समजून घेण्याचा एक अद्भुत प्रवास. मी आहे किरण कुमार आणि तुम्ही पाहतात मराठी सृजन. चला तर मग पुढील भागापासून विश्वाच्या रहस्याचा शोध सुरू करूया. धन्यवाद.